जय भीम, जय मल्हार. मी सचिन शेंडगे, ऑल इंडिया पॅन्थर सेना, भिवंडी तालुका संघटक. राहणार कोणगाव तालुका, भिवंडी जिल्हा, ठाणे. परवा दिवशी मी पनवेलवरनं गाडी दिव्याला खाली केली. दिव्यावरनं गाडी खाली करून डायरेक्ट मी घराकडे निघालो होतो कोणगावला. त्यानंतर मी बाजारपेठ पोलीस चौकीच्या समोर वॉशरूमसाठी गाडी मी उभी करतच होतो. तेवढ्यामध्ये या दोन पोरी पुढून आल्या. त्या पोरी पुढून आल्यामुळं मला तर काय उतरून जाता येत नाही. गाडीपाशी आल्यानंतर ना मला म्हणाले की भैया किधर जा रहे हो आप. मैं म्हणलो की कोणगाव जाएगा. म्हणले की मेरे को भी छोड़ दो, हम लोग बाईपास जा रहे हैं, हमारे पास पैसा नहीं है, ये नहीं है, वो नहीं है. और आणि स्टार्टिंगला त्यांनी एवढा दिखावा केला की खरंच गरीब आहे त्यांना, की खरंच बाबा मजबूर आहे. मग आपण शेवटी म्हणलं चला आहेत पोरी तर जाऊ दे, आपल्या बहिणीसारख्या वगैरे आहेत. मग त्यांना म्हणलं ठीक है, लेकिन मैं कोणगाव तक ही जाएगा. तर ठीक है बोलते, उधर छोड़ दो, मैं इसके उसके आगे चले जाएंगे रिक्षा से. मग त्यांना मी गाडीमध्ये बसावलं आणि मी सरळ सरळ निघालो. त्यानंतर ना दुर्गाडीपासून लेफ्ट मारला. लेफ्ट मारला, जसा ब्रिजवरती चढतो तसं माझ्या खिशाला हात लावायला लागली. मी त्यांना बोललो की अरे क्या कर रे, पागल आहे क्या. तर त्यानंतर मला ती पोरगी पाठीमागची जी स्कार्फ लावलेली मला म्हणाली कि 10,000 रुपये दे, नहीं तो तेरे ऊपर है ना छेड़छाड़ का गुना दाखिल करेगा, पुलिस वाले मेरे सब पहचानते हैं. ठीक है बोललो की पुलिस वाले को फोन लगा, बुला ले इधर अभी. नंतर ना मी मोबाईल काढला, व्हिडिओ केला. जसा व्हिडिओ काढून मोबाईल काढून व्हिडिओ चालू केला तसा त्यांनी दरवाजा उघडून उडी मारायच्या तयारीत. लगेच मी पहिला व्हिडिओ काढला. नंतर 112ला फोन केला आणि फोन करून सांगितलं की बाबा असं असं माझ्याशी घटना झालेली आहे, तुमची गाडी लवकरात लवकर पाठवा. त्यानंतर कोणगाव मध्ये रिलायन्स पंपाच्या पुढे गेलो, थोडा हुंडायची तिथं, की तिथं स्पीड ब्रेकर वरती तिने माझे शर्ट असा वडला की गाडी इकडे तिकडे झाली. दरवाजा एकतर उघडा होता. त्यानंतर तोपर्यंत पोलीस गाडी पण तिकडून येत होती. ती जय मल्हारवाले पैसे आली होती, जय मल्हारची तिथं हॉटेल जय मल्हार पशी. मग नंतर ना तिथून त्या उडी मारून गेल्या की आता मला तर पोलिसांपाशी जा नाही, मी कॉल केलाय. तर मग त्यांच्यापाशी जाऊन मी सर्व घटना त्यांना सांगितली. त्यांनी पोलिसांच्या प्रकारे काय हँडल करायचं केलं आणि मी माझ्यावरती म्हणून व्हिडिओ बनवून टाकला सोशल मीडियावरती, पोलिसांना कळवलं. आणि मग माझा हेतू एवढाच होता की बाबा मी हुशार आहे, पण बाकीच्या एखाद्या गरीब ड्रायव्हर सारखं म्हणजे असतो ना की बाबा एखादा अशिक्षित किंवा त्याला काही नॉलेज नाही, त्याला आहे ना जीव द्यावा लागल. अशा पोरींमुळे ना त्या ड्रायव्हरांना जीव पण द्यावा लागल आणि असल्यामुळं दुसऱ्यांना आहे ना मदत नाही भेटणार आहे. एखादा गरजू असेल की बाबा त्याला खरोखर जायचं आहे किंवा त्याच्या घरामध्ये काय झालंय आणि त्याला खरोखर अडचण आहे, आणि अशा टायमिंगला तो जर किती जरी गाड्यांना हात जरी केला आणि त्यांनी किती जीव जरी तिथे दिला तरी कुणी थांबत नसतो. या घटनेतनं एवढंच फक्त पुढे होतंय की प्रत्येक ड्रायव्हर मित्रांना माझ्या हात जोडून विनंती आहे की बाबा रे तुम्ही घ्या, म्हणजे एखादा फक्त विचारपूस करा व्यवस्थित. आणि इथून पुढे मी तर म्हणतो की महिलांना अजिबात घेऊच नका, गाडीमध्येच घेऊ नका. कारण माझ्या बरोबर जी घटना घडली ती परत तुमच्या बरोबर पण घडू शकते. चला, धन्यवाद.